प्रियजन हो, मी तुम्हाला येशूच्या नावाने अभिवादन करतो। आज तुम्ही कसे आहात? आनंदी रहा, कुठल्याही गोष्टीची चिंता करू नका। काही लोक निराश होतात, असं वाटतं मी इतकी मेहनत घेतली, इतका प्रयत्न केला, तरीही मला माझा योग्य सन्मान कधीच मिळाला नाही। तुम्हालाही असंच वाटतं का? अजिबात घाबरू नका। देवाचे वचन काळजीपूर्वक ऐका आणि त्याच्याकडे प्रार्थना करा, सर्व काही ठीक होईल। आज तुम्ही देवाच्या वचनाची वाट पाहत आहात का? नीतिसूत्रे अध्याय 22 वचन 4। नम्रता व परमेश्वराचे भय यांचे पारितोषिक धन, सन्मान व जीवन होय। माणसाला प्रत्यक्षात संपत्ती, सन्मान आणि आयुष्य या तिन्ही गोष्टींची गरज असते, आणि बायबल या तिन्ही गोष्टींचे वचन देते। तुम्हाला संपत्तीची गरज आहे, कारण पैशांशिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही। पैशांशिवाय आपण आपल्या मुलांना शिक्षण देऊ शकत नाही, आपले दैनंदिन जीवन चालवू शकत नाही, आपण आपल्या गरजा पूर्ण करू शकत नाही। म्हणूनच आपल्याला उत्पन्न म्हणजेच पैसे आवश्यक आहेत। परमेश्वर आपल्याला श्रीमंत व्हावे म्हणून आशीर्वाद द्यायला इच्छितो, तो आपल्याला गरिबीत राहायला इच्छित नाही। देवाला तुमच्यावर संपूर्णपणे श्रीमंती आणि आशीर्वाद मिळावा असे वाटते। म्हणूनच शास्त्रात लिहिले आहे, येशू श्रीमंत असूनही आपल्यासाठी गरीब झाला, जेणेकरून आपण श्रीमंत होऊ। म्हणून संपत्ती आपल्याला गौरव मिळवून देते। आपण जे काम करतो त्यासाठी आपल्याला सन्मान मिळतो। काही लोकांना घरी कोणताही सन्मान मिळत नाही, काहींना त्यांच्या कामाच्या ठिकाणी खूप मेहनत करूनही कोणताही सन्मान मिळत नाही। आपण खूप प्रयत्न करूनही आपल्याला कोणताही सन्मान मिळत नाही असे आपल्याला वाटते। पर प्रभू वचन देतो की तो आपल्याला केवळ संपत्तीच नाही तर सन्मानही देईल। तो आपल्याला जीवनही देतो। तो म्हणतो की तो आपल्याला निरोगी जीवन आणि शाश्वत जीवनही देईल। हे सर्व तो कोणाला देतो हे तुम्हाला माहित आहे का? जे नम्र आहेत त्यांना। या वचनाच्या पहिल्या भागात असेच म्हटले आहे, तो हे सर्व त्यांना देईल जे नम्र आहेत आणि देवाचा भय बाळगतात। जर तुम्ही गर्वाने वागलात तर प्रभू तुमच्या विरुद्ध उभा राहील। पैसा, जात किंवा वंश यावर कधीही गर्व करू नका, आपल्याला त्याची गरज नाही। आपण देवाच्या कृपेने जिवंत आहोत, म्हणून नम्रपणे वागा। स्वतःला नम्र करा आणि म्हणा, हे सर्व प्रभूकडून मिळालेल्या आशीर्वाद आणि चांगुलपणा आहेत, मी त्याचे आभार मानतो। देवाचे भयही बाळगा। देव सर्व काही पाहत आहे, मी त्याच्या देखरेखीखाली आहे। मी काहीही चुकीचे करू नये, ज्याने मला निर्माण केले तो देव माझ्यावर लक्ष ठेवून आहे। तुमच्या हृदयात हे भय ठेवून चालणे पुरेसे आहे। मग संपत्ती, आयुष्य आणि सन्मान स्वतःहून तुमच्याकडे येतील। मग आपण आज स्वतःला समर्पित करूया का? प्रभू, मी कधीही गर्वाला जागा देणार नाही। मला नम्रपणे चालता यावे यासाठी मदत कर। मला देवाच्या भीतीने चालावे लागेल। तुम्ही तुमचा हात हृदयावर ठेवून अशी प्रार्थना कराल का? प्रभू, आमचे पिता, तुम्ही मला संपत्ती, आयुष्य आणि सन्मान देणारे देव आहात। माझ्या हृदयात गर्व येऊ देऊ नकोस। मला गर्वापासून दूर ठेव। मला देवाच्या भीतीने जगता यावे यासाठी मदत कर। मी येशूच्या नावाने प्रार्थना करतो। आमेन, आमेन। जीसस रिडीम्ड मराठी ह्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा। दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा।